महात्मा गांधी चौक पुलिस स्टेशन ने महाराष्ट्र और कर्नाटक राज्यों में एक अंतर्राज्यीय गिरोह से जुड़े 5 संदिग्धों को गिरफ्तार किया है, जो महाराष्ट्र सरकार द्वारा प्रतिबंधित सुगंधित तंबाकू, गुटखा और पान मसाला का वितरण, बिक्री और भंडारण कर रहे थे। साथ ही कुल 17,95,844 रुपये का सामान जब्त किया गया है। जिला सांगली से रंजित मस्के की रिपोर्ट। ही बॉक्सेस आहे आणि पुढची पिशवी आहे का? आता मिक्स केली थोडं. कसला तो नाही पहिला मध्ये इथे सॅम्पल काढले त्याच्यातले जेवढा दाबून बसतो तेवढा लॉक लावूया आणि उरलेला लॉक जे बॉक्स आहेत पुढे फक्त लावूया आणि उद्या याचं डिस्पोजल करूया तिकडं मिरज ग्रामीणच्या ताब्यात द्यायचं पुढे रूममध्ये टाकायला काय भरलंय. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाने सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू, पान मसाला, गुटखा इत्यादी वर मोठी कारवाई करेल. सदर तस्करीमध्ये वितरण, वाहतूक व निर्मिती करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करीत मिरज येथे प्रतिबंधित गुटखा, तंबाखू, पान मसाला विक्री करण्यासाठी आलेला इसम मुख्तार महबूब मुजावर यास अटक करून त्याच्याकडून प्रतिबंधित तंबाखू व गुटखा मालाचा मोठा साठा जप्त केला होता. सदर कारवाईनंतर पुढील तपासामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कर्नाटक राज्यामध्ये 3 वेगवेगळी पथके रवाना करीत सदर गुन्ह्यातील निर्मिती करणारे व मोठा साठा वितरण महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या इसमांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सलीम गुरसाब आवटे राहणार शाहूनगर बेळगाव कर्नाटक हे निर्मिती करणाऱ्या आरोपीस अटक करून या गुन्ह्यातील उमेश शंकर पाटील राहणार कुडची अथनी यांना साठा करून मिरज सांगली जिल्हा इथे वितरण करत असल्याने त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडी येथील नयूम दिलावर शेख व मिरज शहरातील भरतेश सिद्धराम कुडचे यांना देखील या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये मुख्तार महबूब मुजावर यांच्याकडे 82,700 रुपयाचा, नयूम दिलावर शेख यांच्याकडे 10,18,000 रुपये किमतीचा व भरतेश सिद्धराम कुडचे यांच्याकडे साधारण 6,94,000 इत्यादीचा असा मिळून एकूण 17,95,844 रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू, पान मसाला, गुटखा व वाहन असा मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने पकडलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुंभार, अभिजित धनगर, अभिजित पाटील, राहुल क्षीरसागर, नानाचंदन शिवे आदी व इतर सर्व पथकाने कारवाई करत मोठ्या स्वरूपात ही वितरण व निर्मिती, वाहतूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करून कारवाई केलेली आहे. यापुढे देखील अशा प्रकारच्या नशा किंवा इतर अवैध कारवाई अनुषंगाने मोठ्या कारवाई आम्ही करणार आहोत. तसेच मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारची कुठली माहिती उपलब्ध असल्यास आपण महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे सदर माहिती आम्हाला देऊन आम्हाला सहकार्य करावे. जय हिंद.